राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपला हा जो आजचा एक्सप्लेनर व्हिडिओ आहे तो पुन्हा तेच सांगतो की तुझं आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी किंवा काखेत कळसा आणि गावाला वळसा. आता ह्या दोन्हीही मराठी म्हणी ह्या कोकणापुरत्या तर निश्चितपणे ज्याला इंग्रजीमध्ये प्रूव्हन फॅक्ट म्हणतात तशा त्या आहेत. कारण जयराम रमेश हे तसे बऱ्यापैकी नंतर कॉन्ट्रिव्हर्सियल झाले की ते युपीएच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये विकास प्रक्रियेतला एक महत्वाचा अडथळा झालेत अशा पद्धतीची कुजबूज होती आणि नंतर त्यांना त्यांचं पर्यावरण खातं हे सोडून द्यावं लागलं होतं. विशेषतः पंतप्रधान मनमोहन सिंह हे सुद्धा त्यांच्यावरती नाराज होते. कारण आधी ओडिसातला एक प्रकल्प की ज्या प्रकल्पावरून आदिवासी समाजाचं आंदोलन झालं आणि त्या पाठोपाठ जयराम रमेश यांनी सातत्याने घेतलेली भूमिका की पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास करायचा नाही, तर अशा श्री जयराम रमेश यांनीच महाराष्ट्रातले नामवंत पर्यावरण तज्ज्ञ श्री माधव गाडगीळ यांची 10 मार्च 2010 या दिवशी म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली 17 जणांची एक समिती नियुक्त केली. त्याच्यामध्ये 10 तज्ज्ञ होते, 4 प्रशासकीय अधिकारी आणि मग इतर मंडळी जी त्यांना सहाय्य करते. तर माधव गाडगीळ यांना टास्क असा देण्यात आलेला होता की गुजरातमधल्या तापीपासून ते कन्याकुमारी पर्यंत हा जो आपला आडवा उभा पसरलेला अशा अर्थाने की जवळपास 1500 किलोमीटर एवढं हे अंतर होतं तापीपासून कन्याकुमारी पर्यंत. आणि कन्याकुमारीतली रुंदी ते थेट महाराष्ट्रातली रुंदी की साधारणपणे 80 ते 40 किलोमीटर अशी ती रुंदी, म्हणजे महाराष्ट्राकडे तो निमुळता होत येतो. तर या पश्चिम घाटामध्ये ज्याला आपण सह्याद्रीच्या डोंगर रांगा म्हणतो की असा सह्याद्री की जो हिमालयापेक्षा अधिक बुजुर्ग आहे असं आपण म्हणू, हिमालय तरुण आहे सह्याद्रीच्या तुलनेनं. तर या सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा नेमका अभ्यास करायचा की ज्या डोंगर रांगांना ज्याला पश्चिम घाट आपण ज्याला म्हणतो त्या पश्चिम घाटला जागतिक नैसर्गिक संपदा म्हणून युनेस्कोनं घोषित केलेलं आहे. तर या सह्याद्रीमध्ये काय काय नाहीये बघा. तर या सह्याद्रीमध्ये ज्याला आपण पश्चिम वाहिनी नद्या म्हणतो अशा अनेक नद्यांचा उगम होतो. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या सर्वात महत्वाच्या नद्या या इथून तर उगम होतात. इकडे येणाऱ्या कृष्णा, कोयना अशा सगळ्या नद्यांचा उगम सुद्धा याच सह्याद्रीमध्ये होतो. तर अनेक नद्यांची उगमस्थानं आणि भारताला पर्जन्यमान प्रदान करणारा हा जो पश्चिम घाट आहे हा खरं तर जैववैविध्यतेचं नंदनवनच म्हटलं पाहिजे. इथं काय आहे, वनस्पतीच्या 4000 प्रजाती आहेत, 300हून अधिक प्रजातीची फुलपाखरं आहेत, उभयचरांच्या 146 जाती आहेत, सस्तन प्राण्यांच्या 150हून अधिक जाती आहेत, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 225 प्रजाती आहेत आणि सदाहरित झाडांच्या 645 प्रजाती आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही जैववैविध्यता नांदते. तर या वेस्टर्न घाटच्या एकूण इकॉलॉजीचा अभ्यास करायचा आणि वेस्टर्न घाट म्हणजे ज्याला सह्याद्रीच्या डोंगर रांगा म्हणतो, ज्याला पश्चिम घाट आपण म्हणतो, इथे पर्यावरणीय ऱ्हास कसा सुरू आहे हे गाडगीळ समितीनं आपल्याला सांगायचं अशी ती अपेक्षा होती. सो 2011 साली गाडगीळ समितीने एवढा सगळा 1500 किलोमीटरचा प्रवास करून, तज्ज्ञांना भेटून, काही केस स्टडीची नोंद करून आणि अक्षरशः त्यांना आलेली पत्र याच्या पण नोंदी घेऊन केंद्र सरकारला हा अहवाल सादर केला. आणि मी जसं म्हणालो की जयराम रमेश यांची जी एकूण प्रतिमा तयार झालेली होती की विकास प्रक्रियेचा वारू रोखणारा एक महत्वाचा घटक म्हणजे तेव्हाचं पर्यावरण खातं ज्याचे प्रमुख जयराम रमेश होते. आणि अशा जयराम रमेश यांच्याच काळामध्ये हा अहवाल आला आणि हा अहवाल असं सांगत होता की पश्चिम घाटामध्ये ज्या खाणी आहेत, जी बांधकामं आहेत, ज्या नद्या वळवल्या गेल्यात, जे ओढे आहेत त्यांना बांध घातला गेलाय, जी शेती करण्याची पद्धती बदललेली आहे आणि ज्याला आपण विकासाचे नवे परिमाण म्हणून वेगवेगळे उद्योग आणतोय, त्या उद्योगामुळं पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे, ऱ्हास होतोय आणि म्हणून त्यांनी काही सूचना केल्या होत्या. आता हा असा अहवाल केंद्र सरकारकडे आल्यानंतर
हा अहवाल प्रकाशितच होणार नाही अशी भूमिका काही अधिकाऱ्यांनी घेतली आणि तो प्रकाशित झालाच नाही. या अहवालातल्या तरतुदी असं कोणी म्हणतात, खास करून मी माधव गाडगीळ यांच्याशी सकाळी बोललो. त्यांची खरं म्हणजे या विषयावरती बोलायची इच्छाच नव्हती, कारण त्यांचं असं मत आहे की ते हा अहवाल आल्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या, म्हणजे के कस्तुरीरंगन यांची एक नवी समिती नियुक्त केली गेली आणि या समितीने एक वेगळा अहवाल दिला. माधव गाडगीळ यांनी जवळपास पश्चिम घाटातला 60% भाग हा इको सेन्सिटिव्ह असं सांगितलं होतं, तर कस्तुरीरंगन समितीने हेच प्रमाण 33% आणलं. या कस्तुरीरंगन समितीबद्दल माधव गाडगीळ यांचं असं मत होतं की सनदी अधिकारी आणि कंत्राटदारांचा जो एक तिथे मिलीभगत हा जो हिंदी शब्द आहे, की जी खाण माफियांना मोठ्या प्रमाणामध्ये इथं उत्खनन करता यावं, त्यातून खूप मोठी संपत्ती उभा करता यावी या दृष्टीनं काम करते, त्यांच्यासाठीचा हा अहवाल पूरक होता. पण गमतीचा भाग असा की ना के कस्तुरीरंगन समितीचा अहवाल सरकारनं स्वीकारला, ना माधव गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारला. इनफॅक्ट राष्ट्रीय हरित लवाद जो आहे, त्या राष्ट्रीय हरित लवादासमोर केंद्र सरकारनंच अशी भूमिका मांडली की आम्हाला माधव गाडगीळ यांच्या समितीचा अहवाल हा मान्यच नाहीये. तो अहवाल माझ्या हातामध्ये आहे. हा अहवाल केंद्र सरकारनं मे 2012 मध्ये सार्वजनिक केला आणि याच्या शिफारसी स्वीकारण्याच्या ऐवजी या शिफारशीवरती मतं व्यक्त करा असं त्यांनी सांगितलं आणि के कस्तुरीरंगन समितीचा अहवाल आलाच. हे असं का झालं, तर साधारणपणे पश्चिम घाटातली 6 राज्य इन्क्लुडिंग महाराष्ट्र, या 6 राज्यातले 49 जिल्हे, 122 तालुके हे गाडगीळ समितीच्या शिफारशी जर स्वीकारल्या असत्या तर ते बाधित झाले असते, प्रभावित झाले असते. म्हणून महाराष्ट्रासहित या 6 राज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गाडगीळ समितीच्या अहवालाला विरोध केला. आपल्याकडे श्री भास्कर जाधव आणि श्री नारायण राणे हे अशा पद्धतीनं विरोध करायला सर्वात पुढे होते आणि म्हणून हा अहवाल गुंडाळला गेला. आता या अहवालाचं औचित्य असं आहे की आता जो चिपळूणमध्ये, रत्नागिरी, कोकणात जो पूर आला, सातारा, सांगलीमध्ये पश्चिम घाटातनंच आलेल्या नद्यामुळे जो पूर येतो, त्यामुळं पुन्हा एकदा या गाडगीळ समितीच्या अहवालाची चर्चा सुरू झालेली आहे. मी असं म्हणेन की जर हे हवामान बदलामुळे होत असेल, तापमानाच्या वाढीमुळे होत असेल, तर आता गाडगीळ समितीच्या अहवालावरची धूळ झटकण्याशिवाय आपल्याकडे काय पर्याय आहे. सो त्यांनी काय शिफारसी केल्या होत्या. पहिली शिफारस होती शेती करण्याची पद्धती बदला, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्या. आजपासून पुढची 5 वर्ष रासायनिक खताचा जो पुरवठा या शेतीसाठी केला जातो कोकणातल्या, तो थांबवा. याचं अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करा, म्हणजे पुढची 5 वर्ष शेतीच्या उत्पादनात जी घट होईल त्याची भरपाई होईल. जमिनीचा वापर कसा करावा याबद्दल अतिशय महत्वाच्या सूचना मौलिक होत्या. सर्व प्रदेशामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेजला परवानगी देऊ नये, हिल स्टेशनला परवानगी देऊ नये, डोंगर माथे, डोंगर उतार, बने, समुद्र किनारे अशा ज्या महत्वाच्या जनतेच्या सार्वजनिक वापराच्या जागा आहेत, तिथं कुठेही खासगी उद्योगधंद्यासाठी किंवा खासगी मालकी कोणालाही मिळणार नाही, अशा पद्धतीनं राज्य सरकारनं भूमिका घ्यावी. पाण्याचे प्रवाह, सरोवर, देवराया, जैवविविधतेने समृद्ध प्रदेश इत्यादी क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये. जंगली जमिनीवर देशी झाडांची लागवड करावी, विदेशी झाडांच्या लागवडीस प्रतिबंध करावा. प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या लागवडीस विशेष उत्तेजन द्यावं. औषधी वनस्पती काढण्यासंदर्भात प्रतिबंध करावा. उद्योग आणि खाणकाम, खाणींना नवे परवाने देऊ नयेत किंवा ज्या खाणींना पूर्वी परवानगी दिलेली आहे त्यांना 5 वर्षामध्ये हळूहळू करत बंद करावं आणि जे उद्योग पूर्वी सुरू आहेत त्यांना पर्यावरण विषयक निकष ते पाळतील असं बघावं. याशिवाय प्रदूषणमुक्त उद्योगांना त्यांचं जे काही उद्योग सुरू आहेत त्यांना प्रदूषणमुक्त ते करतील असं बघावं. दुर्मिळ खनिज काढण्यास संपूर्णपणे प्रतिबंध करावा. ऊर्जा वापरासंदर्भात त्यांनी असं सांगितलं की सौर ऊर्जा अधिकात अधिक कशी वापरली जाईल हे बघावं. तिथं जी बांधकामं होणार आहेत त्यामध्ये स्टील आणि सिमेंटचा वापर कमीत कमी होईल किंवा घरं सजवण्यासाठी
आपण ज्याला PVC वगैरे म्हणतो, तर ते करण्यासाठी कमीत कमी अशा पद्धतीच्या घटकांचा वापर होईल असं त्यांनी बघावं. हा साधारणपणे 522 पानाचा अहवाल आहे. मला स्वतःला वाचायला जवळपास 2-2.5 तास लागले. संरक्षित क्षेत्र एकूणच त्यांनी पश्चिम घाटाची रचना कशी केली, तर एक संरक्षित क्षेत्र, अतिसंवेदनशील भाग, संवेदनशील भाग आणि पर्यावरण दृष्ट्या महत्वाचा भाग. बरं, याच्यामध्ये श्री गाडगीळ यांचं असं मत होतं की या संदर्भातले कोणतेही निर्णय घेत असताना विकास थांबणार नाही असंही बघितलं पाहिजे. ऍटलिस्ट तिथं राहणाऱ्या मंडळींचा रोजगार तरी हिरवला जाऊ नये. आणि म्हणून मुंबई किंवा दिल्लीमध्ये बसून हे इको सेन्सिटिव्ह झोन निश्चित न करता त्या ग्रामपंचायतीनं ते इको सेन्सिटिव्ह झोन निश्चित करावेत. त्या ग्रामपंचायतीनं ठरवावं की आपल्याबद्दलचे निर्णय काय असावे. सो हा जो 552 पानाचा अहवाल आला, या अहवालानंतर राज्य सरकारांनी काहीही केलं नाही. अर्थात जिथे जिथे लोकमताचा आणि राजकीय निवडणुकात सहभागी होऊन मतं घेण्याचा विषय असतो तिथं असंच होतं. मग ते केरळ असो जे डाव्यांच्या ताब्यात असतं ते, कर्नाटक असो की जे हिंदुत्ववाद्यांच्या ताब्यात असतं ते, किंवा महाराष्ट्र असो की जे आता आघाडी सरकारच्या ताब्यात आहेत ते. कारण आधीच्या म्हणजे जयराम रमेश यांच्या काळामध्ये महाराष्ट्रात आघाडीचंच सरकार होतं. आता श्री माधव गाडगीळ यांचं असं मत आहे की देशभरामध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार असो, पण सनदी अधिकारी, खान माफिया आणि राजकारणी यांचं जे एक संयोग झालेला आहे, या संयोगातून निसर्गाची कितीही हानी हो, पण त्या हानीपेक्षा आपल्याला मिळणाऱ्या पैशाकडे या मंडळींचं अधिक लक्ष आहे. माझ्या मते विकास, उद्योग आणि पर्यावरण याचा योग्य तो समतोल साधायला हवा. कुठलीही एक्स्ट्रीम भूमिका ह्या शेवटी लोकांचंच नुकसान करतात, पर्यावरणाचंच नुकसान करतात. मध्यमवर्गीय मार्ग काय असू शकतो, या मध्यमवर्गीय मार्गावरती खरंच राज्य सरकारांनी विचार करायला हवा होता, तो झालेला नाहीये. आणि मधल्या काळामध्ये म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये श्री महेश गायकवाड जे स्वतः MSc PhD धारक आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातल्या वटवाघळावरती मोठा अभ्यास आहे, त्यांची PhD त्याच्यावरती आहे आणि ते पश्चिम घाट पूर्णपणे उभय आडवे फिरलेले आहेत. त्यांच्या मते लवासा सिटी किंवा सहारा होम व्हॅली असे प्रयोग ज्या वेळेला महाराष्ट्रात होत होते त्यावेळेला विकासाची परिमाणं बदलली, डोंगर पोखरले गेले, त्यातून समृद्धीसारखे मोठे महामार्ग आले आणि म्हणून मग एकूणच जे काही पर्क्युलेट होत खाली पाझरत गेलेलं आहे, त्यातून आपल्या विकासाच्या कल्पनाच आता बदललेल्या आहेत. त्यांची एकदा पुन्हा झाडाझडती घ्यायला हवी आणि आपल्याला नेमका कसा विकास साधायचा हे ठरवायला हवं. विकास करायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय आर्थिक उन्नती होणार नाही, गावोगावामध्ये रोजगार निर्मिती होणार नाही, पण त्यासोबत पर्यावरणाचं कमीत कमी नुकसान कसं होईल, इनफॅक्ट त्याची भरपाई आपल्याला कशी करून देता येईल हे आपल्याला समजून घ्यायचं. सो आजच्या एक्सप्लेनर व्हिडिओमध्ये माधव गाडगीळ समितीनं 11 वर्षापूर्वीच कोकणामध्ये काय काय होऊ शकतं हे जर तुम्ही पर्यावरणाचा ऱ्हास नाही थांबवला तर ते सांगितलेलंच होतं, आपण त्याकडे लक्ष दिलं नाही. सो थांबूया आपण इथे. आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. आमचे हे जे एक्सप्लेनर व्हिडिओज आहेत ते तुम्हाला कसे वाटतात ते जरूर कळवा, तुमची मतं सुद्धा सांगा. बाय, टेक केअर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.